नासिक मुंबई हाईवे प्याज उत्पादक किसानों ने किया जाम। प्याज के दाम गिरने से किसान नाराज। नासिक मुंबई हाईवे प्याज उत्पादक किसानों ने किया जाम। प्याज के दाम गिरने से परेशान। नासिक मालेगांव में किसान सड़क पर उतरे, घंटे रहा नेशनल हाईवे जाम। पुलिस ने आकर किसानों को हाईवे से किनारे किया। सरकार नींद से जागो, प्याज के दाम का उचित रेट दो, किसान नारे लगाते रहे। हाईवे पर बारिश के कारण प्याज की फसल खराब होने से हो रहा किसानों को भारी नुकसान। नासिक में प्याज 400 से 1200 रुपए क्विंटल बिक रहा। नासिक से विजय सोनवड़े की रिपोर्ट। आज आमच्या या गिगाव फाट्यावरती आमच्या माळमाथा परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कांदा चाळीत जो कांदा साठवलेला आहे, ज्याच्यावरती हजारोने खर्च झाला आणि तो कांदा रुपयाने विकायची वेळ आमच्या शेतकऱ्या बापावरती, आमच्या शेतकऱ्या बांधवांवरती आला। त्याचप्रमाणे गेल्या 15 दिवसापासून आमचा हा माळमाथा पाऊस दो धुतोय, परंतु याकडे कुठल्याही प्रशासनाचं लक्ष नाही, शासनाचं लक्ष नाही। जसं प्रदीप भाऊंनी सांगितलं की पंचनामे एका विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन कुठेतरी केले जातात, तर हा पंचनामा सरसकट करून ओला दुष्काळ राज्यात जाहीर करा, हीच प्रमुख मागणी आज आमच्या या ठिकाणी होती। आज कपाशीचं उत्पादन दरवर्षापेक्षा सरासरी खूपच कमी येणार आहे। या कपाशीला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्या। जो कांदा चाळीत कांदा सडला आहे त्याला 500 ते 1000 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या। त्याचप्रमाणे तोंडावरती दिवाळी दसरा आलेला आहे आणि जो आम्ही पीक विमा काढतो त्या पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम देण्याची पीक विमा क्रायटेरियामध्ये तरतूद आहे। तर शेतकऱ्याच्या खात्यावरती त्वरित पीक विम्याचे पैसे टाकून शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली पाहिजे आणि हा खरंच आमचा मूळ हेतू या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा होता। त्या